नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 5 वर्ष या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामर या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम 2024 5 वर्ष एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईसमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पार्ट डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये CET असं टाईप करा. CET टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 CETचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. एकदा का तुम्ही आमचा हा कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केले जाईल. तर पहिला प्रश्न आहे आपल्याला, चूज द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू मॅग्निफिकंट. मॅग्निफिकंट या शब्दाचा सिमिलर मीनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचं. ओके, तर मॅग्निफिकंट म्हणजे काय? भव्य. भव्य म्हणजे खूप मोठा असा होतो, राईट? भव्य असं म्हणतो. तर याचा सिमिलर मीनिंग असलेला अर्थ कुठला, शब्द कुठला असेल तर स्प्लेंडेड. स्प्लेंडेड म्हणजे सुद्धा काय होतो अर्थ, तर भव्य. समजलं? तर आता स्मॉल म्हणजे काय? छोटा. ऑर्डिनरी म्हणजे ॲव्हरेज असं म्हणतो. प्लेन म्हणजे साधं, सिंपल, प्लेन. म्हणून पुरला कुठला ऑप्शन तर स्प्लेंडेड. ओके, म्हणून आन्सर कुठला असेल? मॅग्निफिकंटचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर स्प्लेंडेड, ऑप्शन बी. चला पुढचा प्रश्न पाहू. इलेटेड. काय इलेटेड? इलेटेड म्हणजे काय? आनंदित. काय असतो? आनंदित. आणि आनंदित म्हणजे काय? हॅपी. बरोबर आहे, हॅपी म्हणजे ऑप्शन कुठला? सी. सॅड म्हणजे दुःखी. डिप्रेस म्हणजे आता म्हणतो की डिप्रेशन मध्ये गेलेला, त्याच्या टाईपमध्ये. कन्फ्यूज म्हणजे कन्फ्यूज झालेला, गोंधळलेला. म्हणून आन्सर कुठला येईल तर सी ऑप्शन. मग इलेटेडचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर हॅपी. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला परप्लेक्स हा वर्ड दिलाय, त्याचा सिमिलर मिनिंग किंवा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचे. तर परप्लेक्स म्हणजे काय? गोंधळलेला. काय? गोंधळलेला. गोंधळलेला. गोंधळलेल्याला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण तर कन्फ्यूज म्हणतो. बरोबर आहे. आता क्लिअर म्हणजे सगळं सॉर्टेड, सर्टन आणि डिस्टर्ब. डिस्टर्ब म्हणजे डिस्टर्ब. आता तुम्हाला या गोष्टींचे अर्थ माहिती आहेत, म्हणून परप्लेक्सचा अर्थ काय होतो तर गोंधळलेला, आणि कन्फ्यूजचा अर्थ देखील काय होतो? गोंधळलेला. म्हणून सिमिलर मिनिंग असलेले दोन्ही वर्ड आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपलं डिलिजंट. डिलिजंटचा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा आहे, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की सिमिलर वर्ड. तर डिलिजंट म्हणजे काय तर मेहनती. बरोबर आहे. आणि हार्ड वर्किंग म्हणजे सुद्धा काय असतं तर मेहनती. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असेल तर डिलिजंट. याचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर हार्ड वर्किंग. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. सिरीन. सिरीन या शब्दाचा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, तर सिरीनचा अर्थ काय असतो तर शांत, किंवा आपण याला असं पण म्हणतो की स्थिरता, राईट? तर याचा करेक्ट सिनोनियम काय असेल तर काम. काम म्हणजे सुद्धा काय अर्थ असतो तर शांत असा होतो. आता असं म्हणतो पा, हा खूप काम आहे, हा खूप शांत आहे असं आपण म्हणतो, म्हणजे तेच. पुढे पाहू. एक्युझाइटचा आपल्याला करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा आहे. एक्युझाइट म्हणजे काय तर उत्कृष्ट. उत्कृष्ट. तर याचा करेक्ट सिनोनियम कुठला येईल तर ब्युटिफुल असा येईल. समजलं का?
ब्युटिफुल म्हणजे पण सुंदर किंवा उत्कृष्ट, अगली म्हणजे एकदम घाण, प्लेन म्हणजे साधं, सिंपल, आणि सिंपल म्हणजे सिंपल. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहू. अमायबल, अमायबल, तर अमायबल म्हणजे काय? प्रसन्न आणि आपुलकी असणारा. म्हणजे काय? प्रसन्न आणि आपुलकी असणारा. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की जे जास्त मिसळून मिसळून राहतो किंवा आपुलकी असती असा व्यक्ती, तर त्याला काय त्या रिलेशनला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण फ्रेंडली असं सुद्धा म्हणतो. फ्रेंडली सुद्धा म्हणजे जे मिळून मिसळून राहतात किंवा आपुलकी असती फ्रेंडशिप मध्ये, सो त्याला देखील काय म्हणतात? फ्रेंडली. मग करेक्ट सिनोनियम अमायबलचा काय येतो? तर फ्रेंडली येतो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा वर्ड कुठला आहे? पर्निशियस. तर पर्निशियस याचा अर्थ काय होतो? तर अपायकारक असा होतो. ओके, तर काय अर्थ होतो? तर अपायकारक. अपायकारक याचा करेक्ट सिनोनियम काय असेल? तर बरोबर आहे, हार्मफुल असेल, हार्मफुल असेल. हार्मफुल म्हणजे सुद्धा काय? अपायकारकच होतो. अपायकारक म्हणजे जे एखाद्या गोष्टीचा धोका असणे किंवा हार्म करते जी गोष्ट. आता कुठलीही गोष्ट असेल तर आपण म्हणतो मराठीमध्ये ही गोष्ट अपायकारक आहे किंवा ही गोष्ट हार्मफुल आहे, म्हणजेच ही गोष्ट पर्निशियस आहे. समजलं? पहा इथे हार्मफुलला तुम्हाला अजून एक वर्ड भेटलाय, पर्निशियस. नेक्स्ट वर्ड आहे विवॅशियस. विवॅशियस म्हणजे चांगले आणि उत्साही. चांगले आणि उत्साही. आता पहा इथे तुम्ही ऑप्शन वाईज गेलात तर स्लो म्हणजे हळू, मग चांगले आणि उत्साहीचा काही संबंध येणार नाही. बोरिंग म्हणजे बोरिंग, डल म्हणजे आता तुम्ही म्हणता की ती डल आहे हा किंवा निस्तेज, अशा गोष्टीचा डल अर्थ होतो. आणि लाईव्हली, आता लाईव्हलीचा तर खरं अर्थ होतो की सजीव वगैरे, पण इथे अर्थ काय होतो? तर चांगले आणि उत्साही असा अर्थ होतो लाईव्हलीचा. म्हणजे लाईव्हली म्हणजे छान जीवन जगताय किंवा उत्साही, चांगले. समजलं का? म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल? तर ए. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढे आपल्याला वर्ड दिलाय टेनेशियस. तर टेनेशियस हा वर्ड दिलाय, तर टेनेशियस म्हणजे काय असतं? तर दृढ असा अर्थ होतो. समजलं का? दृढ असा अर्थ होतो. आणि परसिस्टंट, तर परसिस्टंटचा अर्थ काय होतो? दीर्घ प्रयत्न करणारा. दीर्घ प्रयत्न करणाऱ्यालाच काय म्हणतात? तर दृढ म्हणतात किंवा दृढ निश्चय असणारा. बरोबर आहे. तर परसिस्टंटचा अर्थ काय होतो? तर दीर्घ प्रयत्न करणारा. आता जेव्हा तुम्हाला काही समजत नाही तेव्हा ऑप्शन वाईज जायचं. समजलं का? आणि मग जो एलिमिनेट होतो तो काय असेल? आपला आन्सर असेल. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल? ए. टिनेशियसचा करेक्ट सिनोनियम असेल परसिस्टंट. बरोबर आहे. आता पहा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं? इन्स्ट्रक्शन्स काय दिले आपल्याला? चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला फ्रेज किंवा एक सेंटेन्स दिलाय, त्यासाठी आपल्याला एक वर्ड शोधायचा आहे. अ पर्सन हू लव्स अँड कलेक्ट्स बुक्स म्हणजे पुस्तकावर प्रेम करणारी आणि संग्रह करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बिब्लिओफाईल. काय म्हणायचं? बिब्लिओफाईल. जो व्यक्ती पुस्तकांवरती प्रेम करतो आणि ज्याला पुस्तकांचा संग्रह करायला आवडतं, त्याला काय म्हणतात? तर बिब्लिओफाईल. ओके, आपण पुस्तक प्रेमी सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. नेक्स्ट आहे अ पर्सन हु इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन. म्हणजे एक व्यक्तीची सुख आणि दुःखाबद्दल उदासीन आहे, त्याला काय म्हणतात? तर स्टोईक असं म्हणतात. काय म्हणतात? तर स्टोईक. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला सेंटेन्स दिले अ पर्सन हु इज एक्सेसिव्हली सेल्फिश अँड सेल्फ सेंटर. म्हणजे एक व्यक्तीची म्हणजे एक व्यक्ती जी अत्यधिक स्वार्थी आणि आत्मकेंद्रित आहे, अशाला काय म्हणायचं? तर नार्सिसिस्ट. काय म्हणायचं? नार्किसिस्ट. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्ससाठी आपल्याला एक वर्ड फाइंड आउट करायचे. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड.
मानवजातीचा द्वेष करणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला काय म्हणतात तर मिसअँथ्रोपिस्ट. काय म्हणायचं? मिसअँथ्रोपिस्ट. समजलं? म्हणून ऑप्शन ए. पुढे पहा, आपल्याला सेंटेन्स कुठलं दिलंय तर अ पर्सन हू स्पीक्स 2 लँग्वेजेस इक्वली वेल. म्हणजे 2 भाषा तितक्याच चांगल्या प्रकारे बोलणारी व्यक्ती, त्याला म्हणायचं बायलिंग्युअल. काय? बायलिंग्युअल. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. पहा काय सेंटेन्स आहे. अ पर्सन हू बिलीव्स दॅट एव्हरीथिंग इज प्रीडेस्टिन्ड. म्हणजे सर्व काही पूर्वनियोजित आहे यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणतात फॅटलिस्ट. काय म्हणायचं तर फॅटलिस्ट म्हणायचं. ओके. पुढचा प्रश्न पहा. अ पर्सन हू हेट्स ऑर डिस्ट्रस्ट ह्युमन काइंड. म्हणजे मानवजातीचा द्वेष आणि अविश्वास करणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणतात मिसअँथ्रोप. असा क्वेश्चन लास्ट पण एक क्वेश्चन झालाय. पहा फक्त थोडा आपल्याला तिथे मिनिंग थोडा वेगळा होता. पहा अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, त्याला काय म्हणायचं मिसअँथ्रोपिस्ट. आणि इथे अ पर्सन हू हेट्स ऑर डिसट्रस्ट ह्युमन काइंड, त्याला सुद्धा काय म्हणायचं अ मिसअँथ्रोप. ओके. तर नेक्स्ट बघा. अ पर्सन हू इज फॉन्ड ऑफ एंटरटेनिंग गेस्ट. म्हणजे एक व्यक्ती जे पाहुण्यांचे मनोरंजन करण्यास आवडते, ज्या व्यक्तीला पाहुण्यांचे मनोरंजन करण्यास आवडते त्या व्यक्तीला, तशा व्यक्तीला काय म्हणतात तर कॉन्वायवल. कॉन्वायवल. काय म्हणायचं तर कॉन्वायवल असं म्हणायचं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हू इट्स एव्हरीथिंग. सर्व काही खाणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला म्हणायचं ओमनिवोर. काय तर ओमनिवोर. व्हेजिटेरियन म्हणजे जे फक्त व्हेज खाते. बरोबर आहे. चला आता पुढचं पाहू. अ पर्सन हू स्टडीज एन्शियंट रिमेन्स अँड कल्चर्स. प्राचीन अवशेष आणि संस्कृतीचा अभ्यास करणारे व्यक्तीला काय म्हणतात तर तशा व्यक्तीला म्हणतात आर्किओलॉजिस्ट. आर्किओलॉजिस्ट. ओके. चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढे आपल्याला अपोजिट मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. इन्स्ट्रक्शन पहा तिथे दिली. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला एक वर्ड दिलाय आणि त्या वर्डचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर करेजियस असा आपल्याला वर्ड आहे, त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर फिअरफुल असा वर्ड असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. जेनरस. जेनरस या शब्दाचा अर्थ, आता लास्ट क्वेश्चनमध्ये करेजियस म्हणजे काय तर धाडसी असं म्हणतो. मग धाडसीला अपोजिट मिनिंग कुठला असेल तर भयभीत किंवा भित्रा. भित्राला इंग्लिशमध्ये म्हणतात फिअरफुल, म्हणून ए ऑप्शन आले. ओके. चला पुढचं पहा. पुढे आपल्याला जेनरस असा वर्ड दिला आणि त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. राईट. तर जेनरस म्हणजे उदार. म्हणजे कुठलीही गोष्ट लगेच देऊन टाकेल. आणि त्याचा आता अपोजिट मिनिंग विरुद्धार्थी शब्द कुठला येईल तर कंजूस. आणि कंजूसला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर स्टिंगी असं म्हणतात. कंजूसला स्टिंजी असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन ए. आता पहा टेम्पररी. टेम्पररीचा अर्थ काय होतो तर तात्पुरता. आता तात्पुरताचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर कायम. आणि कायमला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर परमनंट. म्हणून ऑप्शन ए. ओके. चला पुढचा प्रश्न पाहू. विगरस. आता पहा विगरस याचा अर्थ काय होतो तर जोमदार, म्हणजे एकदम फुल एनर्जेटिक. आता याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर सुस्त असा होईल. राईट आहे. आणि सुस्तला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर लिथॅर्जिक. म्हणजे ऑप्शन ए. समजलं. चला आता पुढचं पाहू. आता इथे आपल्याला डल दिलाय. डल म्हणजे काय बुद्धीने मंद किंवा म्हणू शकतो, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की कंटाळवाणा. ओके. तर याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर तीक्ष्ण, ज्याची मेमरी खूप शार्प आहे. तर याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर शार्प असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणून डलचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर शार्प असेल. ओके. चला आता नेक्स्ट पहा. एक्सपांड. एक्सपांड म्हणजे काय तर विस्तृत करणे. विस्तृत करणे किंवा करा. तर याचा अपोजिट विरुद्धार्थी शब्द काय होईल तर लहान होणे किंवा संकुचित करणे.
बरोबर आहे. तर आता सांगू याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, तर याला म्हणायचं श्रिंक. श्रिंक म्हणजे काय असतं, तर संकुचित करणे किंवा लहान होणे. बरोबर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फ्रुगल. फ्रुगल याचा शब्दाचा अर्थ काय होतो, तर काटकसर. जो आता आपण म्हणतो हा व्यक्ती खूप काटकसर करतो, किंवा आपण घरकामात आपली आई ही खूप काटकसरीने कुठलीही गोष्ट वापरती, त्याला म्हणायचं काटकसर. तर काटकसरचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर उधळपट्टी करणारा. बरोबर आहे. आणि उधळपट्टी करणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे ऑप्शन ए. काय म्हणायचं, तर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे ऑप्शन ए. ओके. चला आता नेक्स्ट पहा रिमोट. आता इथे तुम्हाला रिमोटचा अर्थ काय होतो, इथे या ठिकाणी तर दूरचा असा अर्थ होतो. रिमोटचा अर्थ कंट्रोल करणं देखील होतं, पण इथे रिमोटचा अर्थ दूरचा होतो. तर दूरचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर जवळ. ओके. आणि जवळपास किंवा जवळ. आणि इथे अर्थ कुठला आहे, आता इंग्लिशमध्ये जवळपासला काय म्हणतात, तर नियर बाय असं म्हणतात, म्हणजे ऑप्शन ए. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे काय येईल, प्लीज पास डॅट डॅश द सॉल्ट. प्लीज पास टू द सॉल्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो, कृपया मीठ पास करा. ओके. चला. शी वॉज बॉर्न डॅट डॅश सप्टेंबर 12. शी वॉज बॉर्न ऑन सप्टेंबर 12 म्हणजे तिचा जन्म 12 सप्टेंबर रोजी झाला. आता पहा, आय विल मीट यू डॅट डॅश 6 o'clock. आय विल मीट यू ॲट 6 o'clock म्हणजे मी तुम्हाला 6 वाजता भेटेन. बरोबर आहे. नेक्स्ट पहा, वी युजली गो फॉर अ वॉक दॅट डॅश द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग म्हणजे वी युजली गो फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. इथे काय याचा अर्थ काय होतो, आपण सहसा संध्याकाळी किंवा सायंकाळी फिरायला जातो. ओके. चला नेक्स्ट पाहू. ही इज इंटरेस्टेड दॅट डॅश म्युझिक. ही इज इंटरेस्टेड इन म्युझिक. कशामध्ये इंटरेस्टेड आहे, तर म्युझिकमध्ये. त्याला संगीतात रस आहे, त्याचा इंटरेस्ट आहे. ओके. चला नेक्स्ट पहा. द कीज आर डॅट डॅश द टेबल. काय लिहिते, ऑन द टेबल. कीज चाव्या कुठे ठेवलेल्या आहेत, तर टेबलावरती ठेवलेल्या आहेत. शी वॉक डॅट डॅश द डोअर अँड वेंट इनसाइड. शी वॉक थ्रू द डोअर अँड वेंट इनसाइड. ती दारातून आत आली. बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन चेंज झालाय पहा. विच इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्याच्यामधली करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. तर इम्बॅरेस असा वर्ड दिसतोय असा, आणि इम्बॅरेसची स्पेलिंग काय असते, EMBARRASS असं असतं. आणि याचा अर्थ असा होतो की लाजिरवाणे. लाजिरवाणे असा अर्थ होतो इम्बॅरेसचा. मग करेक्ट, आता करेक्ट स्पेलिंग कुठल्या ऑप्शन मध्ये, तर ए ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे. बरोबर आहे. आता पहा, मॅन्युअर. मॅन्युअरची स्पेलिंग डी ऑप्शन मध्ये राईट आहे, आणि मॅन्युअरचा अर्थ काय असतो, तर युक्ती असा होतो. बरोबर आहे. चला पुढचे प्रश्न पाहू. हरासमेंट. आता हरासमेंट म्हणजे काय, हरासमेंटची स्पेलिंग काय असते, तर एच, हे बघा फर्स्ट मध्येच ऑप्शन मध्ये आहे, HARASSMENT. हरासमेंट म्हणजे काय, तर छळ करणे. ओके, छळ. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. रिदम. आता रिदमचा अर्थ काय असतो, तर ताल. आणि रिदमची राईट स्पेलिंग काय असते, तर RHYTHM. डी ऑप्शन मध्ये दिली आहे पहा. रिदमचा अर्थ काय होतो, तर ताल. परत पहा ऑक्युरन्स. ऑक्युरन्सचा अर्थ काय होतो, तर घडून येणे. आपण म्हणतो की किती वेळेस ऑक्युरन्स झालाय, म्हणजे किती वेळेस घडून आलाय. बरोबर आहे. तर ऑक्युरन्स म्हणजे घडून येणे, आणि त्याची स्पेलिंग असते OCCURRENCE अशी स्पेलिंग असते. बरोबर आहे. परत आहे मिलेनियम. मिलेनियमचा अर्थ काय होतो, 1000 वर्षाचा काळ. काय, 1000 वर्षाचा काळ. आणि याची स्पेलिंग काय असते, तर MILLENNIUM. मिलेनियम म्हणजे 1000 वर्षांचा काळ. ओके. नेक्स्ट आपल्याला वर्ड आहे प्रिसिड. तर प्रिसिड याचा अर्थ काय होतो, प्रिसिडच्या आधी स्पेलिंग पाहू. PRECEEDE. प्रिसिड. प्रिसिडचा अर्थ काय होतो, तर अगोदर. ओके. नेक्स्ट पहा इनोक्युलेट. इनोक्युलेटचा अर्थ काय होतो, तर टोचणे असा होतो. आणि स्पेलिंग काय असते, INOCULATE अशी करेक्ट स्पेलिंग आहे.
ओके. आता पहा इथे क्वेश्चन चेंज झालाय. विच वन इज द ऑड वन आउट ऑफचं आपल्याला विचारलंय. पहा 4 ऑप्शन दिलेत, याच्यामधलं ऑड वन आउट विचारलंय. तर स्विमिंग आहे, स्वेलिंग आहे, सेलिंग आहे, सॉरी डायव्हिंग आहे आणि ड्रायव्हिंग आहे. जर तुम्ही पाहिले स्विमिंग, सेलिंग आणि डायव्हिंग, आता हे वॉटर राईड्स आहेत किंवा स्विमिंग हे सगळे वॉटरशी रिलेटेड आहे, पण ड्रायव्हिंग ही ड्रायव्हिंग आहे, ही वॉटरशी रिलेटेड नाहीये. सो करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर डी ऑप्शन असेल, ड्रायव्हिंग. ओके. पहा इथे परत 4 आपल्याला ऑड वन आउट दिलेत, ऑप्शन्स दिलेत आणि याच्यातला आपल्याला ऑड वन आउट फाइंड आउट करायचं आहे. तर बर्ड आहे, काईट आहे, क्रू आहे आणि स्पॅरो आहे. तर जर तुम्ही पाहिलं काईट, क्रू आणि स्पॅरो हे नेम्स बर्ड्सचे नेम्स आहेत. ओके. आणि हा बर्ड हा स्वतःहूनच एक म्हणजे काय म्हणतात एक सेक्शन आहे आणि हे काईट, क्रू आणि स्पॅरो हे बर्ड्स आहेत. ओके. म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल तर बर्ड असेल, बर्ड असेल इथे, नॉट काईट, नॉट काईट, इथे बर्ड असेल. ओके. चला नेक्स्ट पाहू. आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेत पहा, बाउल, स्पून, कप आणि बुकेट. तर आता पहा बाउल, स्पून बाउल, स्पून आणि कप जे आहेत ते युटेन्सिल्स आहेत, म्हणजेच काय तर भांडे आहेत. म्हणून ऑड वन आउट कुठला असेल तर बुकेट असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि चेस. आता जर तुम्ही पाहिलं फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट हे सगळे काय आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत. आणि जो चेस आहे तो इनडोअर गेम आहे, बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल, ऑड मॅन आउट कुठला असेल तर चेस असेल. नेक्स्ट पहा व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन आणि व्हाईट. जर आता तुम्ही पाहिलं व्हायलेट, ब्ल्यू आणि ग्रीन हे सगळं आपल्या इंद्रधनुष्यात असतं, राईट. रेनबो मध्ये हे तीनही कलर असतात, पण जो व्हाईट असतो तो रंग आपल्या रेनबो मध्ये असतो का, नसतो. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असेल, डी म्हणजे व्हाईट. आता पहा बाजरा, मस्टर्ड, राईस आणि व्हीट. आता जर तुम्ही पाहिलं एक्सेप्ट मस्टर्ड बाकीचे जे आहेत ते फूड ग्रेन्स आहेत, बाजरा, राईस आणि व्हीट हे फूड ग्रेन्स आहेत. आणि जर तुम्ही मस्टर्ड पाहिलं, आता तुम्ही हे बाजरा, राईस आणि व्हीटचं पाहिलं तर हे फूड ग्रेन्स आहेत. आणि फक्त जो मस्टर्ड आहे तो आहे मस्टर्ड, ही एक ऑइल सीड आहे जर तुम्ही पाहिलं. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर बी मस्टर्ड. चला पुढचा प्रश्न पाहू. चीता, लायन, बियर आणि टायगर. आता पहा जो आता याच्यात बियर आहे तो फक्त कॅट फॅमिलीमध्ये बिलॉंग करत नाही, पण चित्ता, लायन आणि टायगर हे सगळे कॅट फॅमिली थ्रू बिलॉंग करतात. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल तर बियर. चला विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. आणि तुमची आता एक्झाम जवळ आली आहे, सो छानपैकी प्रिपरेशन करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. हॅव अ गुड डे. आता व्हिडिओ इथेच थांबूया. हॅव अ नाईस डे. बाय बाय.